सकाळी पोट साफ होत नसेल तर हे उपाय करून बघा आणि लगेच आराम मिळवा. नंबर 1. सकाळी पोट साफ न होणे ही एक खूपच साधी समस्या वाटू लागली आहे. पण खरं तर शरीराने आपल्याला दिलेला हा एक गंभीर इशारा आहे. दररोज पोट व्यवस्थित रिकामी झालं नाही तर शरीरातील घाण आतमध्येच साठून राहते आणि त्याचा परिणाम सगळ्या आरोग्यावर होऊ लागतो. नंबर 2. जर पोट वेळच्या वेळी स्वच्छ झालं नाही तर आतड्यांना घाण वर्षानुवर्षे चिटकून राहते. ही साचलेली घाण नंतर विषारी टॉक्सिक बनते आणि रक्तावाटे शरीराच्या प्रत्येक भागाला नुकसान पोहोचवते. नंबर 3. सकाळी पोट स्वच्छ होणं ही केवळ एक सवय नाही तर ती शरीराची नैसर्गिक साफसफाई आहे. जसं आपण रोज बाहेरून अंघोळ करतो तसंच पोट साफ होणं म्हणजे शरीराची आंतरिक शुद्धी. नंबर 4. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस आणि मध मिसळून पिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि शौच व्यवस्थित होण्यास फायदा मिळतो. नंबर 5. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास आतड्यांची हालचाल सुधारते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 6. आहारामध्ये पपई, केळी, सफरचंद, डाळिंब आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंबर 7. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला मनुका किंवा अंजीर खाल्ल्यास नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यास मदत होते आणि आतडे निरोगी राहतात. नंबर 8. दररोज पुरेसे पाणी पिण्याची सवय लावल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि शौच व्यवस्थित होण्यास मदत होते. नंबर 9. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये थोडेसे तूप मिसळून पिल्यास आतड्यांना स्नेहन मिळते आणि सकाळी सहज पोट साफ होते. नंबर 10. रोज सकाळी हलका व्यायाम, चालणे किंवा योगासने केल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि शौचाला व्यवस्थित होण्यास मदत मिळते. नंबर 11. जास्त तेलकट, मसालेदार आणि ड्रायफ्रुट्स खाणे टाळून साधा व संतुलित आहार घेतल्यास पोटाचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. नंबर 12. दररोज ठराविक वेळेला शौचालयात जाण्याची सवय लावल्याने शरीराची नैसर्गिक सवय तयार होते आणि सकाळी सहज पोट साफ होऊ लागते. नंबर 13. दही, ताक आणि घरगुती प्रोबायोटिक पदार्थ नियमित खाल्ल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया सुधारून शौच व्यवस्थित होण्यास मदत होते. नंबर 14. सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास कोमट पाणी पिल्याने आतड्यांची हालचाल वाढते आणि पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 15. कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून रिकाम्या पोटी घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. नंबर 16. दररोज आहारात भरपूर फायबरयुक्त फळे आणि भाज्या घेतल्यास शौच मऊ राहते आणि सहज बाहेर पडते. नंबर 17. पपई नियमित खाल्ल्याने त्यातील एन्झाईम पचन सुधारतात आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत करतात. नंबर 18. रात्री भिजवलेले मनुके सकाळी खाल्ल्यास आतड्यांना नैसर्गिक आराम मिळतो आणि शौच सुरळीत होते. नंबर 19. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते आणि जुनी बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत मिळते. नंबर 20. दररोज पुरेसे पाणी पिल्याने शरीरातील घाण बाहेर पडते आणि शौच कठीण होत नाही. नंबर 21. ताकामध्ये जिरेपूड आणि काळे मीठ टाकून प्यायल्याने पचन सुधारते आणि पोट हलके राहते. नंबर 22. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात तूप घालून घेतल्यास सकाळी सहज शौच होते. नंबर 23. त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने आतड्यांची स्वच्छता सुधारते आणि पोट साफ राहते. नंबर 24. सकाळी रिकामे पोटी सफरचंद खाल्ल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. नंबर 25. केळी नियमित खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते आणि शौच व्यवस्थित होते. नंबर 26. रोज सकाळी चालण्याचा व्यायाम केल्याने पचनसंस्था सक्रिय राहते आणि पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 27. योगातील पवनमुक्तासन आणि भुजंगासन केल्याने आतड्यांवरील ताण कमी होतो आणि शौच
सुरळीत होते. नंबर 28, तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठता कमी होते. नंबर 29, फास्ट फूड आणि जंक फूड टाळल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. नंबर 30, रोज ठराविक वेळेला शौचालयात जाण्याची सवय लावल्यास शरीराला योग्य वेळेची सवय लागते. नंबर 31, दही नियमित खाल्ल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचन सुधारते. नंबर 33, ताकामध्ये कोथिंबीर आणि जिरे घालून प्यायल्याने गॅस आणि बद्धकोष्ठता कमी होते. नंबर 34, हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते आणि आतड्यांची हालचाल सुधारते. नंबर 35, ओट्स आणि दलिया सारखे पदार्थ खाल्ल्याने पोट जास्त वेळ हलके राहते आणि शौच सुरळीत होते. नंबर 36, सकाळी रिकामी पोटी कोरफडीचा रस घेतल्याने पचन सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत मिळते. नंबर 37, जिरे आणि बडीशेप उकळून तयार केलेले पाणी प्यायल्याने गॅस कमी होतो आणि पोट हलके राहते. नंबर 38, रात्री उशिरा जड अन्न खाणे टाळल्यास सकाळी पोट चांगले साफ होते. नंबर 39, सिया सीड किंवा जवस पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते आणि शौच मऊ राहते. नंबर 40, रोज सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात चालल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते. नंबर 41, नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पोट साफ होण्यास मदत मिळते. नंबर 42, काळ्या मनुक्याचे पाणी प्यायल्याने जुनी बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. नंबर 43, गूळ आणि कोमट पाणी घेतल्याने आतड्यांची हालचाल वाढते आणि शौच सुरळीत होते. नंबर 44, रात्री 1 चमचा इसबगोल कोमट दुधात किंवा पाण्यात घेणे बद्धकोष्ठतेवर प्रभावी ठरते. नंबर 45, जेवताना अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे त्रास कमी होतात. नंबर 46, तणाव आणि चिंता कमी ठेवल्यास पचनसंस्था नीट कार्य करते आणि शौच व्यवस्थित होते. नंबर 47, जास्त वेळ उपाशी राहणे टाळल्यास पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि बद्धकोष्ठता कमी होते. नंबर 48, दररोज वेळेवर झोपल्याने शरीराची नैसर्गिक प्रक्रिया संतुलित राहते आणि सकाळी शौच सुरळीत होते. नंबर 49, कोमट पाण्यात थोडेसे सांधेव मीठ टाकून घेतल्यास आतड्यांची हालचाल सुधारते. नंबर 50, उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने पचन हलके राहते आणि पोट साफ होण्यास मदत मिळते. नंबर 51, मूग डाळ खिचडीसारखा हलका आहार घेतल्याने पोटावर ताण कमी पडतो आणि पचन सुधारते. नंबर 52, रोज सकाळी काही मिनिटे खोल श्वास घेतल्याने व्यायाम केल्याने पचनसंस्था शांत राहते. नंबर 53, बडीशेप चघळल्याने पचन सुधारते आणि गॅस व बद्धकोष्ठता कमी होते. नंबर 54, ताज्या फळांचे रस मर्यादित प्रमाणात घेतल्यास शरीराला पाणी आणि फायबर मिळते. नंबर 55, लसूण आणि आलं आहारात घेतल्याने पचन सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. नंबर 56, पोट साफ न झाल्यास सकाळी गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्याने आराम मिळू शकतो. नंबर 57, आहारात तूप आणि द्रव पदार्थ वाढवल्यास पोट हलके राहते आणि शौच मऊ होते. नंबर 58, जास्त चहा आणि कॉफी टाळल्यास शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते आणि पचन सुधारते. नंबर 59, सकाळी रिकामी पोटी काकडी खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 60, गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन पीठ वापरल्यास शरीराला जास्त फायबर मिळते. नंबर 61, रोज थोड्या प्रमाणात सुकामेवा खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत राहते आणि आतड्यांना पोषण मिळते. नंबर 62, हळदीचे दूध घेतल्याने पोटातील सूज कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. नंबर 63, सतत बसून राहण्याऐवजी शरीराची हालचाल वाढवल्यास आतड्यांचे कार्य चांगले राहते.
नंबर 64. घरगुती आणि ताजी अन्न खाण्याची सवय लावल्यास पचनसंस्था निरोगी राहते आणि सकाळी पोट सहज साफ होते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.